कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळे शिकूया. आज आपण इयत्ता 7वीच्या गणितातील पाठ कोण व कोणांचा जोड्या शिकणार आहोत. बरं, आपल्याला कोणांच्या जोड्यांबद्दल बोलायचं आहे. पण थांबा, त्याआधी एकट्या कोणामध्ये नक्की काय काय दडलंय हे तर बघायला हवं. म्हणजे काय की एकदा का आपले बेसिक्स पक्के झाले की मग पुढचं सगळं एकदम सोपं होऊन जाईल. आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी कोणाची ओळख करून घेऊ, मग संलग्न कोण, कोटी कोण, पूरक कोण हे काय प्रकार आहेत ते बघू. मग रेषीय आणि विरुद्ध कोण समजून घेऊ आणि शेवटी अर्थात थोडा सराव तर हवाच. मग तयार आहात ना? चला सुरू करूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून, कोणाची ओळख. बघा, कोणतीही जोडी समजून घ्यायची असेल तर आधी त्या जोडीतल्या एकेका घटकाला नीट ओळखायला हवं, बरोबर ना? ओके, तर समोरच्या आकृतीकडे बघा. हा आहे कोन PQR. आता ह्यातला जो Q बिंदू आहे ना, जिथून ह्या दोन्ही रेषा बाहेर पडतायत त्यालाच आपण म्हणतो शिरोबिंदू. आणि ह्या ज्या दोन रेषा आहेत, किरण QP आणि QR, ह्या झाल्या कोनाच्या भुजा किंवा बाहू. आणि ह्या भुजांच्या आतला जो सगळा भाग आहे तो झाला अंतर्भाग आणि बाहेरचा सगळा भाग तो बाह्य भाग. सोपा आहे की नाही? चला, आता आपण कोणांच्या जोड्यांमधला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार शिकूया. तो म्हणजे संलग्न कोण. यांचं नाव थोडं अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत यांना शेजारी कोण म्हटलं तरी चालेल. आता ही आकृती बघा. इथे दोन कोन दिसतायत. एक आहे कोण BMQ आणि दुसरा आहे कोण QMD. बघा कसे एकमेकांना चिकटून बसले आहेत, अगदी शेजाऱ्यांसारखे. यांनाच म्हणतात संलग्न कोन. पण थांबा, फक्त शेजारी असलं म्हणजे झालं का? नाही, त्यासाठी काही नियम आहेत, काही अटी आहेत. चला बघूया त्या काय आहेत. दोन कोन संलग्न आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी ही 3 मुद्द्यांची चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवा. 1. त्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे का? 2. त्यांची एक भुजा म्हणजे एक बाहू कॉमन आहे का? आणि 3. त्यांचे आतले भाग म्हणजे अंतर्भाग वेगवेगळे आहेत का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर समजून जा ते संलग्न कोन आहेत. ठीक आहे, संलग्न कोन तर समजले. आता पुढच्या 2 महत्वाच्या जोड्यांकडे वळूया. ह्या जोड्या जरा वेगळ्या आहेत. त्या त्यांच्या मापांच्या बेरजेवरून ओळखल्या जातात आणि त्यांची नावं आहेत कोटिकोण आणि पूरक कोण. आधी बघूया कोटिकोण म्हणजे काय. याची व्याख्या ना एकदम सरळ आणि सोपी आहे. जेव्हा कोणतेही दोन कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 90 अंश येते तेव्हा ते कोण एकमेकांचे कोटिकोण असतात. फक्त एकच आकडा लक्षात ठेवायचा, 90 अंश. 90 म्हणजे कोटिकोण. चला एक छोटंसं उदाहरण बघू. समजा आपल्याकडे एक 70 अंशाचा कोन आहे, तर त्याच्या कोटिकोणाचं माप किती असेल? काय करायचं? अगदी सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की दोघांची बेरीज 90 व्हायला पाहिजे. मग फक्त 90 मधून 70 वजा करा. किती आले? 20. म्हणजे 70 अंशाच्या कोनाचा कोटिकोण असतो 20 अंशाचा. झालं. आता पूरक कोण. हे ना अगदी कोटिकोणाचे मोठे भाऊ आहेत असं समजा. नियम तोच, फक्त आकडा मोठा आहे. जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश होते तेव्हा त्यांना एकमेकांचे पूरक कोण म्हणतात. सोपं आहे ना? कोटिकोण 90 आणि पूरक कोण 180. तुमचा अजिबात गोंधळ होऊ नये म्हणून ही स्लाईड बघा. एकदम स्पष्ट होईल. कोटिकोण बेरीज 90 अंश, पूरक कोण बेरीज 180 अंश. आणि यात एक गंमत आहे बघा. 2 काटकोण घेतले म्हणजे 90 आणि 90, तर त्यांची बेरीज 180 होते. म्हणजे ते कधीच कोटिकोण असू शकत नाहीत, पण ते नेहमीच पूरक कोण असतात. चला आता आपल्या पुढच्या टॉपिककडे जाऊया. विचार करा, जेव्हा 2 सरळ रेषा एकमेकांना ओलांडून जातात तेव्हा काही खास प्रकारचे कोन तयार होतात. तेच आहेत आपले रेषीय आणि विरुद्ध कोन. ही आकृती नीट बघा. इथे कोन PQR आणि कोन RQS हे संलग्न कोन आहेत, हे तर आपल्याला लगेच कळतंय. पण यात एक खास गोष्ट आहे. त्यांच्या ज्या भुजा कॉमन नाहीत, म्हणजे किरण QP आणि किरण QS, त्या मिळून एक सरळ रेषा तयार करतायत. बघितल्यात? अशा जोडीला म्हणतात रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतल्या कोनांबद्दलची सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते नेहमीच पूरक कोण असतात. म्हणजेच काय, तर त्यांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते. हा नियम पक्का डोक्यात ठेवा, खूप कामी येतं. आता ही आकृती बघा. इथे रेषा PT आणि रेषा RS
एकमेकांना क्यू बिंदू छेदत आहेत. यामुळे काय झालंय, कोणांच्या 4 जोड्या तयार झाल्यात. आता बघा, कोण PQRच्या अगदी समोर कोणता कोण आहे? बरोबर, कोण SQT. अशा एकमेकांच्या समोरासमोर असणाऱ्या कोणांनाच विरुद्ध कोण म्हणतात. आणि विरुद्ध कोणांबद्दलची सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल तर ती ही की त्यांची मापं नेहमी सारखी असतात, अगदी तंतोतंत सारखी, म्हणजे ते एकरूप असतात. समजा एक कोण 50 अंशाचा आहे तर त्याच्या समोरचा विरुद्ध कोण सुद्धा डोळे झाकून 50 अंशाचाच असणार. चला तर मग तुमची परीक्षा घेऊया. या आकृतीत बघा, जर कोन APDचं माप 47 अंश असेल तर त्याच्या विरुद्ध कोनाचं म्हणजे कोन BPCचं माप किती असेल? आठवा बरं आपण आत्ताच काय शिकलो? एकदम बरोबर, उत्तर आहे 47 अंश. का? कारण विरुद्ध कोनांची मापं नेहमी समान असतात. सोपं होतं ना? तर मित्रांनो, आज आपण कोणांच्या जोड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता आपण जे काही शिकलो त्याचा एक छोटासा पण महत्वाचा आढावा घेऊया, म्हणजे सगळं पुन्हा एकदा पक्क होऊन जाईल. चला, आपण शिकलेल्या 5 मुख्य जोड्या एका दमात आठवूया. संलग्न कोन म्हणजे शेजारी कोन, कोटी कोन म्हणजे ज्यांची बेरीज 90 अंश, पूरक कोन म्हणजे ज्यांची बेरीज 180 अंश, रेषीय जोडीतील कोन, सरळ रेषेवरचे संलग्न कोन जे नेहमी पूरक असतात, आणि विरुद्ध कोन म्हणजे एकमेकांच्या समोरील कोन जे नेहमी समान मापाचे असतात. झाले की नाही सगळे पाठ? आता जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न, थोडासा विचार करायला लावणारा. या आकृतीत समजा कोन PMRचं माप 60 अंश आहे, तर कोन SMQ आणि कोन PMS यांचं माप किती असेल? थोडा विचार करा. चला, मी मदत करते. कोन SMQ हा कोन PMRच्या बरोबर समोर आहे, म्हणजे तो त्याचा विरुद्ध कोन झाला. म्हणून त्याचं माप किती? बरोबर, 60 अंश. आता राहिला कोन PMS. तो कोन PMR सोबत एक सरळ रेष तयार करतोय, म्हणजे ही झाली रेषीय जोडी. मग त्याचं माप असेल 180 वजा 60 म्हणजेच 120 अंश. बघा किती सोपं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.